हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री आणि खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं। तर आज मी तुम्हाला मस्त अशी भन्नट रेसिपी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी। तर आज आपण बनवणार आहोत छोले भटुरे, जे आपण बाहेर खातो ना ते आपण घरातच बनवूया आज। तर चला तर वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे भिजवलेले मी छोले घेतलेले आहेत, रात्रभर पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते। छान मस्त असे भिजले आहेत छोले। आणि 2 वाटे छोले घेतले होते मी, तर फुलून बघा एक बाउल भरून झालेले आहेत ते। आता ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाण्याने, कारण की त्यात थोडासा चिकटपणा येतो भिजवल्यामुळे रात्रभर। स्वच्छ धुतलेले छोले आता आपण कुकरमध्ये टाकून घेऊया आणि मस्त हे आता त्याला शिजवून घ्यायचं आहे। तर त्याच्यामध्ये 1 तांब्या भरून पाणी टाकायचं आहे। तर क्वांटिटी बघा, जितके छोले असेल त्याच्या 1 इंचभर तुम्ही पाण्याची लेअर करा, तुम्हाला जितके पातळ करायचे आहे तेवढे। आणि आता 1 पोटली घ्यायची आहे करायला मसाल्यांची, त्यामुळे एक छोटासा पांढरा कापडाचा तुकडा घेतलेला आहे मी, तुम्ही रुमालही घेऊ शकता। त्याच्यामध्ये 1 चमचा चहापत्ती टाकली, आपण जो चहाला वापरतो ना तीच चहापत्ती घेतली आहे मी। 1 मोठी काळी इलायची घेतली आहे, 1 चक्री फूल घेतले, 2 दालचिनी तुकडे घेतलेत, 3 लवंगा घेतल्यात, 4 काळी मिरी आणि 1 तेजपत्ता आहे ना तो तोडून घेतलेला आहे, आणि थोडंसं ओवा घेतलेला आहे। खूप जबरदस्त फ्लेवर उतरतो हा मसाल्यांचा छोल्यांमध्ये आणि खूप छान लागतं। पूर्ण मसाले मिक्स नाही व्हावं म्हणून अशी पोटली बांधून घ्यायची आहे आपण, कारण की फक्त आपल्याला फ्लेवरच पाहिजे आहे मसाल्यांचा। आता तेही कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे पोटली। त्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकणार आहे आणि 1 चमचा मीठ। बेकिंग सोड्याने काय होतं, छोले छान फुलतात आणि मस्त असे मऊसूत होतात। तर आता कुकर मी केलं बंद, त्याचे करायचे 5-6 शिट्ट्या। आता शिट्ट्या कुकरमध्ये छोले शिजूस तर आपण घेऊया पीठ मळून। तर मी 4 वाटी मैदा घेतला आहे, मैद्याचं पीठ, आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे। कोणती पण वाटी सेट करा, आणि 4 वाटी मैदा घेतला तर 1 वाटी रवा घ्या। त्यात टाकला अर्धा चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि 1 चमचा साखर, पिठी साखर टाकली 1 चमचा। पूर्ण साखर टाकून का थोडीशी वाटून घ्या मिक्सरला, चवीपुरतं मीठ टाकून छान हे मळून घ्यायचं आहे। तर पिठी साखरेने काय होतं, मस्त असे क्रिस्पी आपल्या पुऱ्या होतात, भटुरे म्हणजे मैद्याचे, आणि खूप छान लागतात आणि असे मस्त फुलतात ते। त्यामुळे 1 चमचा तुम्ही पिठी साखर टाका। अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकत मी छान पीठ मळून घेतलेलं आहे। आणि हे मैद्याचं पीठ थोडंसं चिवटच असतं, त्यामुळे असं थोडंसं आपटून घ्यायचं, त्याला थोडं पाणी लावून चांगलं मऊसूत करायचं आहे। आपटल्यामुळे चांगलं मैदा मऊ होतो, एकदम लवचिक होतो, त्यामुळे अशी प्रोसेस करायची। आणि ह्याला 15-20 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत। तर आता मसाला बघूया छोल्यांसाठी। तर मी हे मोठे साईजचे 3 टोमॅटो घेतलेले आहेत कट करून, कारण ह्याला आपल्याला प्युरी करायची आहे, आणि 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। तर टोमॅटोची आपण प्युरी करून घेऊया। त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात बघा टोमॅटो टाकून घेतले आहेत। तर मोठे साईजचे 3 टोमॅटो घेतलेले आहेत, छोटे असले तर 4 घ्या, आणि छान याची प्युरी करून घ्यायची मिक्सरमध्ये। आता थोडंसं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। तर मी 7-8 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात, 1 इंच आलं घेतले, आणि थोडीशीच कोथिंबीर घेतली आहे। आता ह्याचं आपल्याला आबडधोबड थोडंसं वाटण करून घ्यायचं आहे, त्यामुळे मी खलबत्त्याचा वापर केलेला आहे। असं खलबत्त्यामध्ये मसाला वाटला ना एकदम भन्नाट चव येते कुठल्याही भाजीला बघा। तर अशा प्रकारे पूर्ण मी हे वाटून घेतलेलं आहे। खूप बारीक पेस्ट होत नाही खलबत्त्यात, केली तर होती, पण आता मला जास्त बारीक पाहिजे नाही, त्यामुळे मी थोडेसे मोठे मोठेच ठेवणार आहे। तर मस्त असे पेस्ट झालेले आहे। आता मी काढून घेते एका वाटीमध्ये, खूप बारीक नाही खूप मोठीही नाही बघा, अशा प्रकारे मी वाटण करून घेतलेलं आहे। एका वाटीत काढून घ्यायचं। चला तर आता आपण फोडणीची तयारी करूया छोल्याची। तर कढईमध्ये टाकले मी 2 पळी तेल छान गरम झाले की लगेच 1 चमचा जिरे टाकलेलं आहे। जिरे चांगलं फुललं की लगेच आपण कांदे टाकून घेणार आहोत। तर हे मोठ्या साईजचे 2 कांदे घेतले होते बारीक चिरून मी, त्याला छान तळून घ्यायचं आहे। तर असं पळीचाच वापर करा,
कारण की आपल्याला नंतर बघा प्रोसेसमध्ये तुम्हाला दाखवते कशासाठी. तर पूर्ण कांदा असा तळून घ्यायचा आहे, छान मस्तच लालसर रंग येऊस्तर. अशा प्रकारे छान कांदा असा तळून घेणार आहोत आपण. छान गुलाबीसर झालेला आहे कांदा. आता टाकूया ते वाटण, जे कोथिंबीर आणि आलं लसणाचं केलं होतं आपण, तेही छान मस्त तळून घ्यायचं आहे तेलामध्ये, तेल सुटूस्तर. छान तेल सुटलेलं आहे बघा मसाल्याला. आता टाकूया आपण टोमॅटोची प्युरी, जे 3 टोमॅटोची प्युरी केली होती आपण, ती छान मस्त टाकून घ्यायची. आणि त्यावर लगेचच आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण की आपण छोले पण शिजवतानाही मीठ टाकलेलं आहे, त्यामुळं बेताने मीठ टाका. आणि मस्त हे ग्रेव्ही टोमॅटोची फिरून घ्यायची आहे सगळी मसाल्यांमध्ये. असं छान त्यालाही तेल सुटू द्यायचं आहे. आणि 2-1 मिनिटभर असं आपण झाकण लावून त्याला शिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मसाले चांगले तळून घेतले ना, तर कुठलीही भाजी मस्त भन्नाट लागते बघा चवीला. तर आता ह्याच्यात आपण कोरडे मसाले टाकून घेऊया. तर 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा हळद आणि लाल तिखट घेतले 2 चमचा. तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. अशा प्रकारे पूर्ण हे मसाले फिरून घ्यायचे आहेत. आणि आता आपण ह्याच्यात थोडासा 1 चम्मचभर छोले मसाले टाकून घेणार आहोत. कुठल्याही ब्रँडचा तुम्ही छोले मसाले वापरू शकता. आणि तेही चांगलं मसाल्यामध्ये फिरून छान असं एकजीव करायचं आहे कोरडे मसाले. त्याला तेल सुटू द्यायचे 5 मिनिटभर. जर खूपच सुक्क वाटत असेल तर आपण जे छोल्याचं पाणी काढलं होतं ना, ते टाकून घ्यायचं आणि फिरवून घ्यायचं. नंतर थोडेसे 1 पळीभर छोले असे मसाल्यांमध्ये मॅश करून घ्यायचे आहेत, कारण की छोलेच्या मग भाजीला खूप असा दाटसरपणा, असं घट्टसरपणा येतो मग. आणि छोलेची भाजी खूप छान लागते, पातळ होत नाही. तर मी 1 पळीभर छोले असे मस्त मॅश करून घेणार आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण हे मॅश करून घ्यायचं आहे पळीनेच, आपल्या उलटणीने, पळीने. आता छान तेल ह्यालाही मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता हे सगळे छोले आपण कुकरमधले ग्रेव्हीमध्ये मसाल्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि छान ह्याला असं एकजीव करायचं आहे मसाल्यांमध्ये. छोले खूप भारी होती, भन्नाट चवीची होती बघा ही छोलेची भाजी. तुम्ही एकदा नक्की करून बघा, खरंच तुमचे घरचे खूप खुश होतील. आमच्या घरचे तर नुसतं नाव काढत होते बघा किती छान झाली म्हणून. तर अशा प्रकारे पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे आपण छोलेला पाणी घेतलं होतं ना, शिजवलेलंच पाणी छोल्याचं, तेच वापरायचं आहे. वर दुसरं पाणी टाकू नका. अशा प्रकारे सगळं पाणी मिक्स करायचं आहे भाजीमध्ये. आणि ह्याला एक 15-20 मिनटं झाकून ठेवून मस्त शिजवून घ्यायचं आहे. तर पाहूया आपण. हे बघा किती घट्ट मस्त अशी आपली छोलेची भाजी झालेली आहे, एकदम ग्रेव्ही टाईप. जशी अशी बाहेर भेटते ना खायला, त्याच प्रकारे होती ही भाजी. तर मस्त आता ह्याला आपण तडका मारून घेणार आहोत. या तडक्याने तर एकदम भन्नाट चव येते. तर हे थोडंसं मी साईडला ठेवून घेणार आहे. तर तडका पॅन घेतलेला आहे मी, त्यात 1 पळी तेल घेतलं आणि त्यात उभे चिरलेले अद्रक आणि उभे चिरलेल्या 2-3 मिरच्या घेतल्यात. आणि छान तेलामध्ये तडकू द्यायचं आहे. 1 चम्मचभर कस्तुरी मेथी घेतली आहे क्रश करून. आणि थोडासा अर्धा चम्मच छोले मसाला टाकून घेतला. फिरवून घ्यायचं त्याला. जर तुम्हाला थोडा अजून तिखट आवडत असेल तर थोडं तिखटही तुम्ही इथं टाकू शकता. आता हे डायरेक्ट फोडणी आपण मस्त चुरचुरलेली डायरेक्ट छोलेच्या भाजीमध्ये ओतून घ्यायची. इतकी भन्नाट लागती ना ही छोलेची भाजी, खरंच खूप छान लागती. आता हे पूर्ण तडका मी छोल्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता ह्याला मिक्स करून घेऊया. तर तयार आहे आपली छोलेची भाजी. तर पाहू शकता किती मस्त क्रीमी स्ट्रक्चर आलेला आहे, एकदम घट्टसर. तर ही बाजूला ठेवून घेऊया. आता आपण करूया भटुरे. तर पीठ बघा आपलं मस्त मुरलेलं आहे. 15-20 मिनटं थोडंसं तेल टाकायचं आहे. त्याला पुन्हा एकदा असं छान 2 मिनिटभर असं दाबून दाबून मळून घ्यायचं आहे. बघा आता मऊसूत पीठ झालेलं आहे. पिठाचा कलरही कसा चेंज झाला लगेचच्या लगेच. तशा प्रकारे छान असं
मळून घेणार आहोत आपण. आणि ह्याचे आता मी तुम्हाला भटुरे करून दाखवते. तसे 2 गोळे करून घेतलेले आहेत मी. आणि आता आपण ह्याला भटुरे बनवूया. तर पळपटला थोडंसं तेल लावून घ्यायचं, कारण की हे असं स्टिकी असतं ना. आणि हाताच्या साहाय्याने असं थोडंसं पसरून घ्यायचं. आणि आपण आता लाटणार आहोत, कारण की हे लाटण्याला खूप चिटकतं लाटताना. त्यामुळे थोडंसं लाटण्यालाही तेल लावून घ्यायचं. आणि हे असं बघा लगेच सिकोडलं जातं, असं श्रुंक होतं ते. अशा प्रकारे पूर्ण असं फिरून फिरून मी असे कोपरेच असे मस्त असे लाटून घेणार आहोत. हे का सगळ्या चारी साईडने असे मस्त असे आपण भटुरे तयार करणार आहोत लाटून. तर हे झाले आपले एक भटुरा. तर असंच चारी बाजूने पूर्ण फिरून फिरून लाटून घ्यायचं आहे. आता ह्याला अज्जात उचलायचं, नाहीतर कधी कधी हे फाटतात मग. बघा अशा प्रकारे आता लगेच एकदम गरम तेलामध्ये टाकून घ्यायचं. एकदम थंड तेलामध्ये टाकू नका, नाहीतर भटुरे फुलत नाही. अशा प्रकारे मी भटुरे तेलामध्ये सोडून घेतले आहे. गरम तेलात छान टमाटम फुगतात भटुरे. हे बघा पाहिलं तुम्ही. अशाच प्रकारे सगळे भटुरे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. छान मस्त गोल्डन कलर आलेला आहे पिठी साखरमुळं. बघा असा छान रंग येतो त्याला. तर आता हे काढून घेऊया. चला खाण्यासाठी तयार आहे. प्लेट बी सजलेली आहे. तर कसा वाटला माझा व्हिडिओ? तुम्हाला आवडलं तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.